तुम्ही द्या, तिथे ज्यावेळेस तुम्हाला देता येत नाही त्यावेळेस एक लक्षात घ्या की हा लढा नुसता पॉलिटिकल नाही आहे. पण तर काँग्रेस आणि NCP मार्फत जी घराणेशाही आलेली आहे, आजही आम्ही तुम्हाला 2 जागेच्या वरती जागा देऊ शकत नाही. ही जी आज चाललेली आहे ती त्यांना घराणेशाहीची सत्ता जी मेंटेन केलेली आहे त्यांना मी जे शब्दप्रयोग केले की निजामी मराठ्यांची असणारी सत्ता आहे त्याच्यामध्ये रयतेतल्या मराठ्यांना त्यांना घेऊन जायचं नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे की ह्याला जर जास्ती जागा दिल्या तर हा रयतेतला मराठा सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा नुसता पॉलिटिकल लढा नाही आहे, सीट शेअरिंगचा लढा नाही आहे. आणि मी जिथे असणारं नंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही 12 ठीक आहे, माझं फिगर मोठा असेल की मी 15 OBC द्या असं जे म्हटलं होतं. आर यू रेडी फॉर दॅट कन्सेप्ट? प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं सीट शेअरिंग बघताय, मी सीट शेअरिंग बघत नाही आहे. मी सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी हा त्याच्यातला बघतो आहे. 48 जागा काँग्रेसने लढवल्या, मी लढवल्या किंवा इतर कोणी लढवल्या. या 48 जागा आम्ही जिंकणार नाही आहोत, पण आम्ही लोकशाहीचं सामाजिकरण करतो आहे आणि उमेदवारी आमच्या हातामध्ये आहे त्याच्यामधनं तरी करावं. पण तेही होत नाही आहे. पण तो जो आत्ता तुम्ही मुद्दा म्हणाला, एक लक्षात घ्या, मला सत्तेशी इंटरेस्टेड नाही. मला सत्तेमध्ये जायचं असतं तर मी फार अगोदर गेलो असतो.